महाभारत भाग 23. अर्जुनाचे कौशल्य. द्रोणाचार्य पांडव आणि कौरव या सर्व राजपुत्रांना धनुर्विद्या शिकवत होते. त्यांचा पुत्र अश्वत्थामा सुद्धा त्यांच्याकडून शिक्षण घेत होता. सर्व राजपुत्र मनोभावे शिक्षण घेत असत, पण अर्जुन मात्र नेहमीच अत्यंत लक्षपूर्वक द्रोणाचार्यांचे प्रत्येक शब्द ऐकत असे. अर्जुनाला शस्त्रविद्येचे गाढे आकर्षण होते. तो तलवार, भाला, गदा तसेच धनुष्यबाण चालवण्यात तरबेज होत चालला होता. त्याचा पराक्रम आणि जिद्द पाहून द्रोणाचार्य आनंदित होत. एके दिवशी द्रोणाचार्यांनी सर्व राजपुत्रांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी एका उंच झाडाच्या फांदीवर लाकडी पक्षी बांधला आणि त्याचा लक्ष डोळा ठेवला. त्यांनी सर्वांना एकामागोमाग एक बोलवले आणि विचारले, तुला काय दिसते? युधिष्ठिर म्हणाला, मला झाड दिसते. भीम म्हणाला, मला पक्षी, फांदी आणि आकाश दिसते. द्रोणाचार्यांनी सर्वांना परत बसवले. शेवटी अर्जुन आला. द्रोणाचार्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला, अर्जुना, तुला काय दिसते? अर्जुन म्हणाला, मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो गुरुदेव. हे ऐकताच द्रोणाचार्य हसले आणि म्हणाले, आता बाण सोड. अर्जुनाने बाण सोडला आणि तो सरळ पक्षाच्या डोळ्यावर जाऊन लागला. द्रोणाचार्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी अर्जुनाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तू खरा धनुर्धर आहेस. एकाग्रतेची आणि शिस्तीची खरी ओळख तू दिलीस. त्या दिवसापासून अर्जुन द्रोणाचार्यांचा सर्वात प्रिय शिष्य ठरला. धन्यवाद.